तुम्हाला कधी असं वाटतं का की दिवसभर धावपळ करूनही रात्री झोपताना तुमच्यात काहीच उरलेलं नसतं? तुम्ही आई आहात, तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही सगळ्यांसाठी उभी आहात. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलात का? मी स्वतःसाठी उरते का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत तुमची ऊर्जा कशी वाचवायची आणि त्यासाठीचे 3 गोल्डन रूल्स. एक वर्किंग मॉम सकाळी 6 वाजता उठते, घर, मुलं, ऑफिस, जबाबदाऱ्या सगळं सांभाळते, सगळ्यांना वेळ देते, पण स्वतःला शून्य. आणि मग काय होतं? चिडचिड वाढते, थकवा कायम राहतो, मोटिवेशन कमी होतं आणि स्वतःवरचा विश्वास हळूहळू कमी होतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही थकलेले नाही, तुम्ही एनर्जी लीक होत आहात. आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 गोल्डन रूल्स जे तुम्हाला एनर्जी सेव्ह करायला, फोकस वाढवायला आणि आयुष्य बदलायला मदत करतील. पहिला नियम म्हणजे नो म्हणायला शिका. स्वतःसाठी उभे राहा. आपण लहानपणापासून शिकतो, सगळ्यांना मदत करा, नाही म्हणू नका. पण जसं आयुष्य पुढं जातं तसं हेच शिकलेलं आपल्याला विरुद्ध काम करायला लागतं. एक वर्किंग मॉम म्हणून तुमच्याकडे प्रत्येकासाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी नाही. तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणता कारण तुम्हाला कोणाला दुखवायचं नसतं किंवा तुम्हाला चांगली व्यक्ती म्हणून दिसायचं असतं. पण या होच्या मागे एक मोठं नुकसान होतं. तुमची ऊर्जा कमी होत जाते. जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टी स्वीकारता तेव्हा तुमचं मन थकायला लागतं. हळूहळू तुम्हाला चिडचिड होऊ लागते, तुमचा पेशन्स कमी होतो आणि स्वतःलाच हरवायला लागता. म्हणून नो म्हणणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःची काळजी घेणं आहे. नो म्हणणं म्हणजे सीमा आखणं. नो म्हणणं म्हणजे स्वतःच्या गरजांना महत्त्व देणं. जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी नो म्हणायला शिकता तेव्हा तुमची ऊर्जा वाचवता आणि ती योग्य ठिकाणी वापरू शकता. दुसरा नियम म्हणजे तुमच्या सर्कलची निवड करा. मनाचं वातावरण तयार करा. आपण ज्या लोकांसोबत राहतो तेच लोक आपल्या विचारांवर आणि भावनांवर प्रभाव टाकतात. जर तुमच्या आसपास नेहमी तक्रार करणारे, नकारात्मक बोलणारे, तुमची किंमत न करणारे लोक असतील तर तुमचं मन हळूहळू तसंच बनतं. तुम्ही नकळत थकायला लागता, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि तुमची ऊर्जा ड्रेन होते. या उलट जर तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह, सपोर्टिव्ह लोक असतील जे तुम्हाला समजून घेतात, प्रोत्साहन देतात, तर तुमच्या मनाला एक वेगळीच ताकद मिळते. म्हणूनच सर्कल निवडणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांसोबत राहणं आवश्यक नाही, पण योग्य लोकांसोबत राहणं आवश्यक आहे. काही वेळा आपल्याला लोक बदलता येत नाहीत, पण आपण त्यांच्यापासून अंतर ठेवू शकतो. इमोशनल डिस्टन्स ठेवणं म्हणजे स्वतःला वाचवणं. जे लोक तुमची ऊर्जा कमी करतात त्यांच्यापासून हळूहळू दूर जाणं आणि जे लोक तुम्हाला उंच नेतात त्यांच्यासोबत राहणं हीच खरी एनर्जी मॅनेजमेंट आहे. तिसरा नियम आहे स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःला पुन्हा शोधा. वर्किंग मॉमचं आयुष्य इतकं व्यस्त असतं की ती स्वतःलाच विसरते. ती सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी नाही. एक वेळ अशी येते जेव्हा ती स्वतःला विचारते मी नेमकी कोण आहे. ही भावना खूप खोल असते कारण तो फक्त थकवा नसतो, तो आतून रिकामं होण्याचा अनुभव असतो. म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. हा वेळ मोठा असण्याची गरज नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं जरी असली तरी ती तुमच्यासाठी असली पाहिजेत. त्यावेळेत तुम्ही काहीही करू शकता, शांत बसू शकता, तुमचं आवडतं गाणं ऐकू शकता किंवा फक्त स्वतःसोबत राहू शकता. ही वेळ तुम्हाला भरून काढते. जसं मोबाईल चार्ज केल्याशिवाय चालत नाही तसंच आपणही रिचार्ज झाल्याशिवाय सगळ्यांसाठी उभं राहू शकत नाही. तुमची ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर ती संपली तर तुम्ही कितीही स्ट्रॉंग असलात तरी तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, योग्य ठिकाणी नो म्हणायला शिका, योग्य लोक निवडा, स्वतःसाठी वेळ काढा. हे 3 नियम तुमचं आयुष्य हळूहळू बदलतील. तुम्ही सगळ्यांसाठी जगता, पण आता स्वतःसाठीही जगायला शिका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आय चूज मायसेल्फ. आणि आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त मोटिवेट करत नाही तर आपण स्ट्रॉंग वुमेन तयार करतो.